राष्ट्रवादीतल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेटीगाठी वाढल्यात। फडणवीसांच्या झालेल्या भेटींमुळे राष्ट्रवादीला संघर्ष वेगळ्या वळणावर गेल्याची चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे। पाहूया। राष्ट्रवादीतील अस्वस्थ नेते फडणवीसांच्या दारी। अस्वस्थता दूर करण्यासाठी फडणवीसांना साकडं। राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष कधी मिटणार? राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। सध्या तरी पार्थ पवार विरुद्ध पटेल तटकरे असा संघर्ष सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। या संघर्षात राष्ट्रवादीतल्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची होरपळ होताना दिसते। आमदारांचंही दुखणं वेगळंच आहे। या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत भेटीगाठींचं सत्र सुरू झालंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। 17 मे रोजी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 18 मे रोजी सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला गेले। त्याच दिवशी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली। या सगळ्या भेटीगाठी कशासाठी होत्या हे लपून राहिलेलं नाहीये। छगन भुजबळांनी मात्र ही भेट धान आणि मक्याच्या पैशांसाठी असल्याचं सांगून टाकलं। आणि मका आणि धान म्हणजे तो काय म्हणतो आपण तांदूळ वगैरे तिकडचा, त्याचे पैसे जे आहेत ते सगळे आमदार आमच्या पाठीमागे लागले। त्यावेळी ते शेतकऱ्यांचे पैसे द्या आणि ते पैसे जे आहेत भारत सरकार आपल्याला रिइंबर्स करतं। अगोदर आपण पैसे द्यायचे आणि भारत सरकार त्यानंतर तेवढे पैसे आम्हाला परत करणार। धान खरेदी झालेला आहे किंवा मका खरेदी झालेला आहे। मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मंत्री याच्यावर चर्चा करतात। तर ताबडतोब ती फाईल कुठे ती शोधा आणि त्याप्रमाणे ते पैसे जे अदा करा। राष्ट्रवादीचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गाठी भेटींवरून विरोधकांनी मात्र राष्ट्रवादीला टोला लगावलाय। धुसफूस असेल नसेल मला माहित नाही, परंतु ही राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीत चालवते हे तर कळतंय आता। कोणती जे भेटले ते पार्थ पवार असेल किंवा सुनील तटकरे असतील किंवा भुजबळ मुंडे असतील, हे लोक त्यांच्या पक्षाचे गाऱ्हाणे जर देवेंद्रजींकडे मांडत असतील तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्रजी फडणवीस चालवतात। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची अस्वस्थता लपून राहिलेली नाहीये। आमदार हिरामण खोसकर आणि किरण लहामटे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली। दुसरीकडे आमदार प्रतापराव चिखलीकरांनी पक्षात कोणतीही अस्वस्थता नसल्याचं सांगितलंय। शेवटी परवाला आपण बघितलं असेल की सुनेत्रा वहिनीनं सांगितलं की आमच्यात काही नाराजी असेल तर पुढच्या आठवड्यात म्हणजे आता ह्या आठवड्यात आम्ही एकत्र बसून ती नाराजी दूर करू। पक्ष मोठा होत गेला की थोडंफार काही होत असते। पक्ष फुटणार आहे, मुख्यमंत्र्यांना भेटले, पक्ष कुठलाही फुटणार नाही। राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी सुनेत्रा वहिनी पवार यांच्या पाठीशी आहे। आमदारांना कोणी बोलवलं नाही। प्रत्येक आमदार आपापल्या कामाच्या निमित्तानं जातोय। प्रत्येकाचे काही मतदारसंघाचे महत्त्वाचे प्रश्न असतात। कॅबिनेटच्या दिवशी सर्व मंत्र्यांची भेट होते, म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आपले कामं घेऊन जातात। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची सुधारित यादी 26 तारखेच्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाला पाठवली जाण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या ऑफिसमधील नियुक्त्या, पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या यावर हमखास चर्चा होण्याची शक्यता आहे। वरवर ही बैठक पक्षाची बैठक वाटत असली तरी पक्षाचं भवितव्य आणि पार्थ पवारांचं भवितव्य ठरवणारी ती बैठक असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।